सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। नगर परिषदेने 31 तारखेला गेल्या महिन्यातल्या 31 तारखेला वसंत भोजनालयाला एक नोटीस बजावली। त्यामध्ये 7 दिवसाची मुदत दिलेली आहे त्यांना, अन्यथा आम्ही कारवाई करू। आता यामध्ये 15 दिवस होऊन, आज 15 तारीख आहे, 15 दिवस होऊन गेले तरी नगर परिषद प्रशासन यावर जर लक्ष घालणार नसेल, जाणीवपूर्वक टाळाटाळ करणार असेल तर जे काही व्यावसायिक आहेत, हा मुद्दा आहे वसंत भोजनालय, हॉटेल वसंत भोजनालय यांचं अनधिकृत व्यवसाय आहे म्हणून त्याच्यावर नोटीस नगरपालिकेने दिलेली आहे। तर असंच सर्व व्यापाऱ्यांनी जर अनधिकृत पद्धतीने जर चालू केलं तर ते नगरपालिका प्रशासनाला मान्य आहे का? का सर्वसामान्यांना एक न्याय आणि धनदांडग्यांना वेगळा, असं काही नगर प्रशासनाचं आहे का? कारण हा व्यक्ती जो यामध्ये नोटिसीमध्ये नाव त्याचं नमूद आहे, त्या व्यक्तीला आतापर्यंत तोतया पत्रकार म्हणून तो सगळ्यांना तत्वज्ञान कायदा सांगत सगळीकडे फिरत असतो। याच्याच बुडाखाली अंधार आहे हे तरी सर्व समाज बांधवांना कळून देणं की बाबा हा काय कशा पद्धतीनं वागतो, लोकांची कशा पद्धतीनं स्वतःचा स्वार्थ असेल तिथंच जातो आणि तिथंच फक्त पत्रकारिता त्याची दाखवतो। माझा एक मुद्दा असा आहे की काही महिन्यांपूर्वी सातारकरांना, सातारच्या माननीय आमदारांना मंत्रीपद मिळालं कॅबिनेट दर्जाचं। त्या मंत्रीपदाचा उत्सव अख्खं सातारा शहर करत होतं। यावेळेला पवई नाक्यावर त्यांचा सत्कार घ्यायचा, ते साताऱ्यात येणार पहिल्यांदा म्हणून मंत्रीपद मिळाल्यानंतर, तर सत्कार घ्यायचा म्हणून काही व्यावसायिकांनी मिळून त्यांच्या सत्कारासाठी इथं मोठी मंडपांनी व्यवस्था केली होती। या मंडप व्यवस्थेसाठी जो मंडप टाकला गेला होता त्याला परवाना नाही म्हणून याने नगरपालिकेच्या मागे लागून तिथून पुढे 10 ते 15 दिवस नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या मागे लागून दावा टाकायला लागला। ज्यांनी मंडप टाकला त्याच्यावर दावा फिर्याद नोंदवायला सांगितलेलं आहे। हे जर नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन याचं ऐकणार असेल तर मग बाकीच्या व्यापाऱ्यांनी काय घोडं मारले? हा सगळ्यांना जर तत्वज्ञान शिकवतो की तुम्ही अशा पद्धतीनं वागा, पर्यावरणवादी राहा, असं हे तत्वज्ञान सगळ्यांना शिकवतो, तर हे कुठेतरी पाहिलं पाहिजे ना प्रशासनानं। अन्यथा या बाबतीत मोठा उठाव होण्याची शक्यता आहे, हे प्रशासनाने लक्षात घ्यावे। याच्यावर तातडीने त्वरित काय असेल ती योग्य ती कारवाई प्रशासनाने करावी। अन्यथा आम्ही जर प्रशासन, नगरपालिका प्रशासन याच्यावर कारवाई करणार नसेल तर आम्ही महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडे याची दाद मागणार आहोत। याची नोंद प्रशासनाने घ्यावी।